नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडाकेबाज कारवाई. ऑपरेशन थंडर अंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने सक्करदरा परिसरात सापळा रचत तब्बल 4 किलोहून अधिक गांजा जप्त केलाय. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करींवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 चे पथक रात्रीच्या सुमारास सक्करदरा परिसरात गस्त घालत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बीडीपेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचला. संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे प्लास्टिक पिशवीमध्ये 4 किलो 190 ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी आदित्य रवींद्र नानोटकर या आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत व इतर मुद्देमाल असा एकूण 1,81,250 रुपयांचा आहे. या कार्यवाहीत आरोपीचा साथीदार राहुल गोळे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी विरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण टीम एरियात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीद्वारे माहिती पडलं की आदित्य रवींद्र नानोटकर वय 22 वर्ष, राहणार बीडीपेठ, हनुमान मंदिर जवळ, पोस्ट सक्करदरा, हा तिथे गांजाची विक्री करत आहे अशी माहिती पडल्यावर जेव्हा स्टाफ आम्ही गेलो तिथे त्यावेळेस तो गांजा मिळाला. त्याचप्रमाणे त्याच्याकडे होतं आणि दुसरीकडे अजून होतं. ते तसं सर्च आउट करून टोटल 4 किलो 200 ग्रामचा गांजा जप्त केलाय, ज्याची एकूण किंमत जवळपास 1,02,000 रुपये आहे. यामध्ये मुख्य आरोपी राहुल गोले नावाचे इसम आहे आणि त्याच्या शोध घेणे सुरू आहे. राहुल गोलेने आदित्यकडे ते माल दिलेला होता विक्रीसाठी आणि तो माल विकत होता.